बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विलास घुले यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ सोनावणे याला अटक करावी या मागणीसाठी घुले कुटुंबाचं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। दरम्यान मृत विलास घुलेंच्या पत्नी सुषमा घुले यांना उपोषणस्थळी भोवळ आली होती। त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान कुटुंबियांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे। आरोपीला पकडून आम्हाला न्याय द्या, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा इशारा विलास घुलेंच्या कुटुंबाने दिलाय। दरम्यान मृत विलास घुले यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। आम्हाला इथून जाऊ देत नव्हते, पण आम्ही त्यांनी भेटायला गेलो। मग त्यांनी सांगितलं आरोपी पकडा, आम्हाला न्याय द्या, एवढीच आमची मागणी आहे। तोवर आम्ही इथलं उठणार सुद्धा नाही। CID वर्ग केलाय म्हणले ते तपास करतील आणि त्यांना अटक करतील असा आमचा विश्वास आहे। आणि आज जे आंदोलन करण्यात आलंय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून, आक्रोश आता वाढत जाईल। प्रशासनाने मी कालही सकाळी सांगितलं की आमचं पाऊण आहे, इथून पुढे जो उद्रेक होईल त्याला सर्वस्व जिम्मेदार प्रशासन असेल। काय मागणी असणार आहे प्रशासनाकडे? शेख गटामध्ये आणखी CDR प्रमाणे 2 आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याबरोबर सौरभ सोनावणे यांना तात्काळ अटक करावी।